परभणी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीचं औचित्य साधून 396 विद्यार्थ्यांच्या सहभागातून 396 कार्डशीट्स वापरून छत्रपती शिवरायांची देखणी, रुबाबदार, डोळ्यांचं पारणं फेडणारी भव्य कलाकृती जिल्हा परिषद प्रशाळा कौसडी इथं साकारण्यात आली। चित्रकार ज्ञानेश्वर बर्वे यांच्या संकल्पनेतून हा ऐतिहासिक उपक्रम आयोजित करण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। संदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या राजे शिवछत्रपती विद्यालय चांदूस इथं सन 2026च्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला। सोहळ्यात वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा, रांगोळी, चित्रकला आणि विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। संस्थापक स्वर्गीय मारुती कारले यांच्या स्मृतीनिमित्त अध्यक्ष जितेंद्र कारले यांनी शाळेत मोठं ग्रंथालय उभारण्याचा संकल्प केला आणि प्रत्येक शिक्षकानं 5 पुस्तकांचा संच भेट द्यावा असं आवाहन केलं। विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक ज्ञान आत्मसात करून ITI आणि उच्च शिक्षणाद्वारे शाळेचं नाव उज्ज्वल करण्याचं मार्गदर्शन देखील करण्यात आलं। कार्यक्रम भावनिक निरोप देत परसायदान आणि स्नेहभोजनानं संपन्न झाला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी। सेलू नगर परिषदेच्या रिक्त मुख्याधिकारी पदावर अनेक चर्चेनंतर महेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली। जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या आदेशानुसार गायकवाड यांनी मंगळवारी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला। याआधी माजी मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी पुन्हा पदभार घेण्याचं विधान केलं होतं, ज्यामुळे नगर परिषदेतील चर्चा ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर सुरू होती। परंतु 8 दिवसांच्या प्रयत्नानंतर कदम यांनी प्रभारी पद सोडावं लागलं। पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोर्डे, सभापती मनीष कदम आणि भाऊसाहेब सोनवणे यांनी गायकवाड यांचा सत्कार केला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। सेलू येथून धक्कादायक प्रकार समोर आलाय। अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे यांनी पतंजली कंपनीच्या मधाबाबत गंभीर तक्रार दाखल केली आहे। 15 दिवसांपूर्वी सेलू येथील पतंजली स्टोअरमधून खरेदी केलेल्या 1 किलो पॅकबंद मधातील अर्धा किलो वापरल्यानंतर उर्वरित मध साखरेसारखा गोठल्याचं निदर्शनास आलं। ग्राहकांनी संबंधित दुकानदार परमेश्वर गजमल यांच्याकडे समस्या दाखवली, ज्यांनी वरिष्ठ एजन्सीशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। डॉक्टर मोरे यांनी या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाचे उपायुक्त चौधरी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली। प्रशासनाकडून या प्रकरणी तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे पतंजली मधाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। तपासाअंती सत्य समोर येण्याकडे ग्राहकांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। सेलू रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला जून 2023 मध्ये पंतप्रधान अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजनेअंतर्गत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला। तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री तसंच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झालेल्या या विकास कामासाठी केंद्र सरकारनं 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या योजनेअंतर्गत लिफ्ट, एक्सिलेटर, दादरा, प्लॅटफॉर्म उंची वाढवणं, उपहारगृह, स्वयंरोजगार स्टॉल, प्रवासी वेटिंग हॉल तसंच स्टेशनच्या दर्शनीय भिंतीवर अष्टकोनी बारचे चित्र रेखाटणं या कामांचं नियोजन आहे। सध्या प्लॅटफॉर्म रुंदी वाढवणं, संरक्षण भिंत, इमारतीचं बांधकाम आणि एस्केलेटर दादरा या कामांवर जोरदार प्रगती सुरू आहे। शिवनारायणजी मालाणी यांनी सांगितलंय की अद्ययावत, स्वच्छ आणि सर्व सुविधा असलेलं रेल्वे स्थानक तयार करण्यासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांचे सतत मार्गदर्शन आणि सहकार्य मिळते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। मी शिवनारायण मालानी, मराठवाडा रेल्वे प्रवासी सदस्य सेलू। 2023 मध्ये अमृत भारत योजनेद्वारे पंतप्रधान मोदीजींनी ऑनलाईन पालकमंत्री तत्कालीन आमदार मेघना दीदी यांच्या हस्ते रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन झाले होते। त्या कामाला आता चांगली स्पीड भेटली आहे। त्या स्पीडमुळे आता सेलूत लिफ्ट, एक्सिलेटर, कॅन्टीन, त्याचे वेटिंग आणि इंडिकेटर हे सगळ्या सुविधा उपलब्धता होणारच आहे। त्याचबरोबर आपण अशी अपेक्षा करू की पालकमंत्र्यांच्या सहकार्याने आपल्याला आणखीन काही गाड्याचे स्टॉप सुद्धा भेटतील आणि प्रवाशांना चांगली सुविधा भेटेल, ही आपण अपेक्षा करू।
सेलू शहरातील कापड दुकानावर काम करणाऱ्या 24 वर्षीय अनिकेत बळवंत शेरेचा मृतदेह परभणी पिंगळी रेल्वे स्टेशनजवळ वर्षभरानंतर सापडला। 9 फेब्रुवारी रोजी त्याचे मित्र श्याम पोपसे आणि संजय जाधव यांनी फोनवर बोलावून अनिकेतला परभणीकडे घेऊन गेले होते। मात्र त्यानंतर या दोघांनी पूर्णा स्टेशनवर उतरल्याची माहिती तपासात समोर आली। पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख यांच्या तपासानंतर श्याम पोपसे आणि संजय जाधव यांना अटक करण्यात आली। न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मृतदेहाची ओळख पटल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले। शेरे परिवाराचा अनिकेत हा एकुलता एक मुलगा होता। मिसिंग झाल्यानंतर पोलिसांकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं। पोलीस तपासात अनिकेतच्या मृत्यूचं रहस्य लवकरच उलगडण्याची शक्यता आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। अंजनगाव सुर्जी इथं IIT, JEE, नीट, CET, NDA फाउंडेशन यांसारख्या कोर्सेससाठी प्रसिद्ध मोमेंटम कोचिंग इन्स्टिट्यूटचं उद्घाटन झालं। उद्घाटन समारंभात नगराध्यक्ष गायगोले यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना संधीचा योग्य उपयोग करण्याचं आवाहन केलंय। प्रमोद पसारे यांनी अंजनगाव सुर्जीचं शैक्षणिक नाव महाराष्ट्राच्या नकाशावर झळकवण्यासाठी या संस्थेचा महत्त्व सांगितलंय। यावेळी मोमेंटम कोचिंगनं आयोजित एंट्रन्स टेस्टमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाचं संचालन शाखा व्यवस्थापक सूरज मिश्रा यांनी केलंय। मोमेंटम कोचिंग इन्स्टिट्यूट यासारख्या मोठ्या ब्रँडची अंजनगाव सुर्जी आणि परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील गुणवान विद्यार्थ्यांसाठी नितांत गरज होती, असं मनोगत नगराध्यक्ष अविनाश गायबोले यांनी व्यक्त केलंय। या इन्स्टिट्यूटच्या रूपाने मिळालेल्या संधीचं सोनं करावं असं आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि शिक्षक वृंदांना केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। त्या अनुषंगाने बुलढाणा शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे, शिवाजी महाराजांच्या विविध प्रकारच्या मूर्त्या आणि शृंगार साहित्य विक्रीसाठी आलंय। शिवजयंती दिवाळीसारखी साजरी केली जात असल्यानं मोठा उत्साह पाहायला मिळतोय। माझं नाव दीपक जैन। मी जवळपास 15 वर्षापासून हा व्यवसाय करतो। म्हणजे जेव्हा रोडवर कोणी व्यवसाय करत नव्हतं तेव्हापासून आमची दुकान आहे आणि आता दिवसेंदिवस लोकांचं मागणी वाढत चाललेली आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे एक दिवाळीच्या सणासारखा शिवजन्मोत्सव साजरा होत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही गिरायकाची जशी मागणी आहे त्यांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडीनुसार वस्तू आणलेल्या आहेत आणि झेंड्यातमध्ये थोडी किमतीच्या वाढ पण होत आहे। काही झेंडा 25 रुपयापासून आहे, 50 रुपयाला आहे, 150ला आहे, 300ला आहे, असे जवळपास 550 ते 800 रुपयापर्यंत आमच्याकडे झेंडे उपलब्ध आहेत। कोणकोणते सामान आहे, गळ्यातल्या रुद्राक्षाच्या माळा आहेत, त्याच्यात शर्टाला लावायचे बॅचेस आहेत, बोटातल्या तांब्याच्या अंगठ्या आहेत, लॉकेट आहेत, मोबाईलला लावायचे स्टिकर आहे, जिजामाताचे, संभाजी महाराजचे, राजमुद्राचे आणि शिवाजी महाराजांचे वेगवेगळे लॉकेट, परत राजमुद्राचे लॉकेट, संभाजी महाराजांचे राजमुद्राचे लॉकेट आहेत, शिवाजी महाराजांचे लॉकेट, जिजामाताचे वेगवेगळ्या व्हरायटीचे पितळच्या प्लेटमधले कोरलेले इचिंग आर्ट कला ज्याला म्हणतात ते सुद्धा लॉकेट आमच्याकडे उपलब्ध आहे, जे तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही। प्रतिसाद दरवर्षी चांगला आहे, पण आता आज समजेल म्हणजे शेवट आता बुलढाण्यात अशी गोष्ट झाली की लोकांना सर्व वेळेवर उपलब्ध पाहिजे। जे नवीन व्यापारी आहेत त्यांना वाटतं प्रतिसाद चांगला नाही, पण प्रतिसाद हा फक्त आपल्याला 18 तारखेलाच बघायला मिळतो। आमच्या दरवर्षीच्या अनुभवावरून 17 तारखेला एवढा प्रतिसाद राहत नाही, 15-16ला नाही राहत, पण 18 तारखेला भरपूर विक्री होते, भरपूर व्यवसाय होता। गोठेवली गावातील रहिवासी पूनम वडके यांची मुलगी घरगुती शिकवणीसाठी जात होती। शिकवणी घेणाऱ्या ट्युशन शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाढेपाठ करण्यास सांगितलं होतं, मात्र पाढेपाठ न केल्याच्या कारणावरून 8वीतील विद्यार्थिनीला चपाती उलटण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उलथ्यानं तब्बल 40 फटके मारल्याची धक्कादायक घटना समोर आली। हातावर मारलेल्या फटक्यांमुळे विद्यार्थिनीच्या हाताला सूज आले तर लाल चट्टेही पडलेत। तिला तीव्र वेदना होत असल्याचं सांगण्यात येते। या प्रकरणी संबंधित ट्युशन शिक्षकाला जाब विचारला असता तुमची मुलगी अभ्यास करत नाही, इतर मुलांनाही फटके दिलेत, त्रास होत असेल तर दुसऱ्या ट्युशनला पाठवा, अशा स्वरूपाची आरेरावीची भाषा केल्याचा आरोप आहे। या घटनेप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। मी 4-5 वर्षापासून जाते आणि काल टेबलची टेस्ट होती, त्यामध्ये मला 25 to 30 आहे ते त्यांनी विचारलेले, तर मी म्हटलं की मला ते रिवाइज करायचे झाले नाहीये आणि रूल असा होता की एक टेबल चुकला तर त्याच्यावर 4 पलिते ती हातावरती मारणार आणि मग तिने सगळे जे चुकलेले
होते ते टेबल लिहिले आणि मला एकही चान्स दिला नव्हता बोलायला. म्हणजे मी थोडीफार अटकली तरी ती लिहत होते आणि मग ते टोटल काउंट करून 40 झाले. तर मग एका हातावरती मी 20 वेळा मारले. आम्ही इथेच राहतोय. म्हणजे माझ्या मुलीचा जन्म इथेच. मला पण 20-22 वर्ष इथे राहते मी आज. आणि हिला ट्युशनला टाकली तेव्हा ही 3री-4थीला होती. तेव्हापासून ही त्यांच्याकडे ट्युशनला जाते. चांगलं होतं, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नव्हतं. पण हे अचानक जे मारलं हे फ्रस्ट्रेशन काढल्यासारखं त्यांनी मारलेलं तिला. खूप मारलेलं आहे तिला. 1 तास तिला वनवं उभं केलं. फक्त 1 तास पूर्ण वनवं उभं करून नंतर हे मार कंटिन्यू तिला मारलं गेलंय. असं त्यांनी काही सांगितलेलं नाही. त्यांनी सांगितलं मी तर सगळ्यांना मारलंय. सगळ्यांना मारण्याची गोष्ट वेगळी, पण हे माझ्या पोरीला एवढं लागलेलं आहे ती गोष्ट वेगळी. तुरंत जाऊन मी एक्सरे केला, डॉक्टरना भेटली. नशीब काय फ्रॅक्चर आलेलं नाही. फ्रॅक्चर झालं असतं तर त्याची भरपाई काय झाली असती. मुलीला त्रास झाला त्याचं काय, ते किती त्रास झालाय तिला. एक्झाम्स जवळ आलेले आहेत आता. हे चुकीचं मारलेलं आहे. अभ्यास ही असं पण नाहीये की ही तुमच्याकडे आजच ट्युशनला आली. 3री पासून तुमच्याकडे जर ट्युशनला आहे तर ह्या चाइल्डची मेंटॅलिटी तुम्हाला माहिती आहे की मी दिलेला अभ्यास तिने व्यवस्थित केलेला आहे. बरं, तुम्ही जे तिला अभ्यास दिलेला तिने नाही केलं 10 दिवस 15 दिवस, तर तुम्ही वनवं केलं असतं किंवा 2-4 फटके दिले असतं, काही प्रॉब्लेम नव्हतं. पण हे वनवं करून तुमची शिक्षा पूर्ण झाली नाही आणि तुम्ही हे असं मारलेलं आहे. बुलढाणा शहरातील एका समाजाच्या स्मशानभूमीमध्ये विटंबना करत समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली. अनुज रिसोडकर आणि ओम फाटे या 2 तरुणांनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमाव बुलढाणा शहर पोलीस स्टेशन इथं दाखल झाला होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार रवी राठोड यांनी तात्काळ दोन्ही तरुणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्यानं प्रकरण निवळलंय. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. यूट्यूब पे आज जो वीडियो वायरल हो रही थी उसमें के जो 2 संशयित लोग थे उन दोनों को मैंने ताबे में लिया है. उन पे कायदेशीर कार्रवाई की जा रही है. आप लोग यूट्यूब पर जो वीडियो आते हैं उन अफवाहों पर या उन चीज़ों पर भरोसा मत रखिए. आप जो चीज़ है वो पुलिस से बात कीजिए. कल भी परसों भी एक वीडियो वायरल हो रहा था कि बच्चों को पकड़ने की टोली आई है. तो ऐसा कोई अफवाहों पे विश्वास मत रखिए और जो भी चीज़ है वो पुलिस से बात कीजिए. पुलिस आपको पूरा सहकार्य करेगा. कायदेशीर और कानूनन कार्रवाई की जाएगी. सर, ये आरोपी को आपने पकड़ा, इसके ऊपर गुना दाखिल का प्रक्रिया हो गई कि शुरू हुई? कायदेशीर पूरी प्रक्रिया उस पर शुरू हो चुकी है. गुना दाखिल होगा और उस पर प्रतिबंधक कार्रवाई भी की जाएगी. धन्यवाद. तळ कोकणातील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एल्गार मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावर्षी कोकणात बदलत्या हवामानाचा मोठा फटका आंबा पिकाला बसलाय. सुरुवातीला चांगला आलेला मोहर काळवंडल्यानं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी. येत्या अधिवेशनात आंबा बागायतदारांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं. कर्जमाफी करावी आणि ज्यांच्याकडे कर्ज नाही त्यांना NDRFच्या निकषानुसार चौपट नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या मेळाव्यात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्या. शासनानं मागण्या मान्य न केल्यास 12 मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. आज कोकणातल्या आंबा बागायतदारांच्यासाठी म्हणून एल्गार मेळावा आयोजित केलेला होता. त्याला खरोखरच सुखद असा धक्का मला बसला आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. मला सुद्धा एवढा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. यावरून कोकणातला शेतकरी किती दुखावलेला आहे, किती अडचणीत आहे, संकटात आहे हे लक्षात येतं. हॉल भरून आम्हाला परत पर्यायी व्यवस्था करावी लागली. सरकारनं खरं तर आत्मचिंतन केलं पाहिजे, परंतु शासन व्यवस्था अजून जागी झालेली दिसत नाही आहे. आज या एल्गार मेळाव्यामध्ये जे ठराव झालेले आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे म्हणतात 10%, पण मी प्रत्यक्षामध्ये कालपासून अनेक बागा बघितल्या, 5% सुद्धा फळ दिसत नाही ही स्थिती आहे. तेव्हा हेक्टरी 5 लाख रुपये अथवा
क्विंटॅला 5,000 रुपये या पद्धतीनं थेट नुकसान भरपाई सरकारनं दिली पाहिजे आणि या संदर्भातला निर्णय सरकारनं तातडीनं घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर ज्यांनी पीक कर्ज काढलेलं आहे आंब्यावर ते कर्ज तातडीनं गोठवून येणाऱ्या 30 जूनला शासन 30 जूनच्या आत जो कर्जमाफी जाहीर करणार आहे त्याच्यामध्ये हे थकीत नसलं तरीसुद्धा आंब्याचा समावेश करून ते संपवावं आणि ज्यांनी कर्ज काढलेलं नाही त्यांना NDRFच्या निकषाच्या चौकट नुकसान भरपाई द्यावी असे आणि अन्य काही अत्यंत महत्त्वाचे असे ठराव आजच्या या एल्गार मेळाव्यात झालेले आहेत. व्यापाऱ्याने जर का शेतकऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला वसुलीसाठी तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या व्यापाऱ्यांना नीट करेल. तीच परिस्थिती कीटकनाशक आणि बुरशीनाशक विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रवाल्यांनाही इशारा देतो. भरमसाठ नफा कमवून तुम्ही आतापर्यंत कमावलेला आहे. आता यावेळी जरा सबुरीनं घ्या, शेतकऱ्यांना तगादा लावू नका. हा दिलासा या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे. येत्या 12 मार्चला आम्ही 20 दिवस सरकारला निर्णय घ्यायला वेळ दिलेला आहे. 12 मार्चच्या आत सरकारनं ठोस भूमिका स्पष्ट करावी. विधानसभेचं अधिवेशन होतं आहे, अर्थसंकल्प मांडला जातो आहे. अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये कोकणातला शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही एवढ्या कोटीचं पॅकेज आम्ही जाहीर करतो असं अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये जर आम्हाला ऐकायचं आहे. अन्यथा 12 मार्चला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रचंड मोठा महामोर्चा काढायचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे आणि त्या महामोर्चानंतर एक दिवस मोर्चा काढला म्हणून नव्हे तरीसुद्धा जर का याच्यातून काही उत्तर सुटलं नाही तर त्याच्यानंतर त्याच दिवशी आम्ही तारीख जाहीर करू. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत आम्ही रोखून धरू. परंतु आता आंबा उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंबा बागायतदार संघ, व्यापारी संघ आम्ही सगळेजण संयुक्तरित्या सगळे गट तट यात राजकारण नाही काही नाही. ज्यांना श्रेय घ्यायचं आहे त्यांनी आधीच प्रश्न सोडवावा. आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करायला तयार आहोत. परंतु आता आंबा उत्पादकाला वाऱ्यावर आम्ही जाऊन देणार नाही. पीक विम्याचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे, कारण पीक विमा कंपनी कर्जमाफी देत नाही किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही. कशा प्रकारे त्यावर तुम्ही आवाज उठवला? या पीक विमा कंपन्यांच्या विरोधात गेली 7-8 वर्ष आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय. प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड बजबजपुरी आणि फसवाफसवी या कंपन्या करतात. तेव्हा या कंपन्यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांना कसं नीट करायचं हे स्वाभिमानीला चांगलं माहिती आहे. जिल्हा कृषी अधीक्षकांना मी इशारा देतो की त्यांनी तातडीनं त्या कंपन्यांना बोलवून विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यास भाग पाडावं. अन्यथा जिल्हा कृषी अधीक्षक आणि संबंधित विमा कंपन्या यांना आम्ही सोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. जिजामाता प्रेक्षागारच्या मैदानावर शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले. या शस्त्र प्रदर्शनात धनुष्यबाण, तलवार, भाले यांसह शिवकालीन नाविन्यपूर्ण शस्त्र ठेवण्यात आलेत. कोल्हापूर येथील संदीप सावंत यांनी हा शस्त्रांचा साठा जतन करून देशभर शस्त्र प्रदर्शन लावत या शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून युवा वर्गासह शाळकरी मुलांना आपला देदीप्यमान इतिहास तसंच संस्कृतीची माहिती व्हावी हा उद्देश असल्याचं संदीप सावंत यांनी सांगितलं. नमस्कार, मी संदीप उर्फ नाना सावंत, संस्थापक अध्यक्ष शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था कोल्हापूर. गेल्या 30 वर्षापासून शिवप्रेरणा आणि शिवस्फूर्ती घेऊन मी हा शिवकालीन शस्त्रांचा साठा घेऊन अखंड भारतभर फिरत आहे आणि शिवप्रचार करत आहे. आज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बुलढाणा येथे याच रणमर्द शिवकालीन शस्त्रांचा आज जो संग्रह आपल्यासमोर प्रदर्शित केलेला आहे त्यातून लहान मुलांना, मुलींना तसेच येथील समस्त नागरिकांना काहीतरी प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा जो संग्रह आहे तो आपल्याकडं मी प्रदर्शित केलेला आहे. त्यामध्ये मराठा मोठीच्या तलवारी, कर्नाटकी धोप, खांडा, वक्र तलवारी, त्याचबरोबर ब्रिटिशकालीन तलवारी, पट्टापान तलवारी, पट्टा, विटा, भाला, विविध प्रकारच्या ढाली, त्यामध्ये कासवाच्या पाठीची ढाल, सिलेटची ढाल, पोलादी ढाल, तसेच गेंड्याच्या चांबड्याची ढाल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे भाले,
ज्या शस्त्राचा वापर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडण्यासाठी केला ते वाघ नखत, चिलखत, शिरस्त्राण ही सर्व प्रकारची शस्त्रे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे त्यांचं प्रत्येकावेळी शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे युद्धात वापरली, त्यांच्या सरदारांनी जी शस्त्रे युद्धात वापरलीत त्या शस्त्रांच्या विषयी माहिती, तसेच हा ठेवा जो आहे हा ठेवा राष्ट्राचा ठेवा म्हणून आपण जपला पाहिजे या उद्देशानं मी इथं आज बुलढाणा येथे आलेलो आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी गेले 3 दिवस बरीच गर्दी आहे, लोकांचा उत्साह चांगला आहे आणि या ज्या मंडळानं जे शिवकार्य हाती घेतलेलं आहे त्या शिवकार्याला कुठेतरी स्फूर्ती आणि प्रेरणा यातून मिळत आहे. आज आपण पाहायला गेलं तर शिवकालीन शस्त्रे पाहताना जो संग्रह करायला त्रास झाला गेल्या 30 वर्षात लोकांच्याकडून शस्त्रे गोळा करताना जे काय हे झालं त्रास झालं तो त्रास फार मोठा होता. पण आज माझा मुलांना एक संदेश आहे की आज लंडनसारख्या सिटीमध्ये एकूण 70 छोटी मोठी म्युझियम आहेत आणि मोर दॅन साहित्य इंडियाचं आहे. त्यामुळं आपला ठेवा जिथे इतिहास घडला आहे तो ठेवा आपण जर जपला तर या ठेव्यातून आपलं पर्यटकांपासून मिळणारं उत्पन्न राष्ट्राचं वाढेल आणि आपला देश समृद्ध होईल. एवढं बोलून मी थांबतो. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.